हिंदी सक्तीविरोधात कल्याणमध्ये ठाकरे गट व मनसे एकत्र, हिंदी सक्तीच्या अध्यादेशाची केली होळी। कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शहर शाखेबाहेर आज शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आले। यावेळी हिंदी सक्तीच्या अध्यादेशाचे कागद फाडत त्यांची होळी केली। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी आणि मनसेचे माजी आमदार तथा प्रदेश सरचिटणीस प्रकाश भोईर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। राज्यात हिंदी सक्ती केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्रित येऊन 5 जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत। याच पार्श्वभूमीवर आज कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेसमोर आंदोलन करण्यात आले। या आंदोलनामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पोस्टर देखील झळकवण्यात आले। आंदोलनात सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयाचे परिपत्रक फाडत त्याची होळी करत मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया अशा आशयाचे बॅनर झळकवत आंदोलन केले। कार्यकर्त्यांनी अभिमान आहे आम्हाला, आम्ही मराठी, हिंदी सक्ती करणाऱ्या महायुती सरकारचा निषेध अशा आशयाचे फलक हातात घेत सरकार विरोधात घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केले। यावेळी शिवसेना ठाकरे गट व मनसेचे पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या आणि युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी दोन्ही नेत्यांनी हिंदी सक्तीचा निषेध व्यक्त केला असून सरकारची ही दडपशाही कदापि सहन केली जाणार नाही। दोन्ही पक्षांची विचारधारा ही एकच असल्याने 5 जुलैच्या मोर्चात कल्याणमधील दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगितले। जे फडणवीस सरकारने जो JR काढला होता की हिंदी भाषा सक्तीची, 1ली ते 4थीच्या मुलांना हिंदी भाषा सक्तीची, जी मुलं लहानपणापासून मराठी माध्यमातून घरात शिकतात आणि त्यांच्यावर दुसऱ्या भाषेची सक्ती करणं, मराठी तर त्यांची आहेच भाषा, मातृभाषा, परंतु हिंदीची सक्ती करणं त्या लहान मुलाला ज्याला भाषेचं ज्ञान नसतं, तो पहिलीत जेव्हा जातो तेव्हा त्याला भाषेचं ज्ञान येतं आणि त्याला दुसऱ्या भाषेचं ज्ञान पण द्यायचं आणि त्याच्यावर डोक्यावर भार टाकायचा, या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। त्या लहान मुलांवरील अन्याय दूर करण्यासाठी आज आम्ही त्यांचा जो अध्यादेश निघाला, जो त्यांनी जो हिंदी सक्तीचा जो आदेश परिपत्रक काढलं, त्याची आम्ही होळी करून जाहीर निषेध केला आणि या मराठी द्रोही फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी मराठीला अविभाज्य दर्जा आहे तर दुसरी भाषा हवी कशाला? जे परप्रांतीय आहेत त्यांना जर इथे यायचं असेल तर त्यांनी आमची भाषा शिकली पाहिजे। परप्रांतीयांची भाषा शिकण्यासाठी आमचं महाराष्ट्र नाहीये, ते इतर राज्यात तुम्ही प्रयोग करा, इतर राज्यात ती कंपल्सरी करा, आमच्या राज्यात फक्त मराठीच राहील। महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही आणि फडणवीस सरकारला पाय उतार व्हायला लागेल जर असे धंदे केले तर। ही पक्षांची विचारधारा शेवटी ठाकरे फॅमिलीचे प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे या ठाकरेंच्या विचारानेच आम्ही पुढे चालतो। जरी दोन पक्ष वेगळे असले तरी विचारधारा एकच आहे आणि ती आज उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येऊन त्यांनी आज सगळ्या शिवसैनिकांना आणि मनसेचा एक वेगळा आनंद दिला आणि आम्हाला तो अतिशय आनंदाचा क्षण आहे। ज्या दिवशी आम्ही 5 जुलैला एकत्र राहू आणि एकत्र आमची शक्ती दाखवू, त्यावेळेला सगळ्यांची पाचावर धारण बसेल एवढं आम्ही नक्की सांगतो। आता तुम्ही जर आंदोलन इथे बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आपली सेना, या दोन्ही सेना एकत्रितपणे आज आहेत। पण कुठेही तुम्हाला झेंडा दिसला का? नाही। आम्ही एकाच तत्वाची, एकाच विचारांची माणसं आहोत। त्यामुळे साहेबांनी पण सांगितलं की 5 तारखेला फक्त मराठीचा अजेंडा असेल, कुठल्याही प्रकारचा झेंडा नसेल आणि तशा प्रकारचा तो मोर्चा निघणार आहे। आणि आजचं आम्ही जे आता हे दहन केलं ज्या याचं, तर त्याबद्दल सांगतो की ही जी मराठीची हिंदीची सक्ती चालू आहे, या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र आज एकत्रितपणे ह्या विषयावर लढतोय आणि निश्चितपणे जो फडणवीस सरकार आहे हे जे लादतंय त्यांना या विषयावर पायउतार व्हावा लागेल। फक्त दिल्लीश्वरांनी कुठेतरी आदेश दिलाय म्हणून पहिला प्रयोग हा जो महाराष्ट्रावर होतोय। आणि तुमची राज्य आहेत,
गुजरात आहे, पश्चिम बंगाल आहे, कर्नाटक आहे, ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची सरकार आहेत ना तिथे हा प्रयोग पहिले अवलंबा. आणि आमच्याकडे कितीही तुम्ही हा प्रयोग केला तरी आम्ही तो चालून देणार नाही. आणि अशाच प्रकारचा जाहीर निषेध करून जिथे आता जे फडणवीस सरकार आहे दिल्लीश्वरांच्या इशाऱ्यावर चालतंय, स्वतःचे काही विचार नाही, मराठीपणा यांच्यात काही शिल्लक राहिलेलं नाही, हिंदुत्व यांच्यात शिल्लक राहिलेलं नाही, यांची जागा यांना मतदार पुढच्या वेळेस नक्कीच दाखवून देतील एवढं आज बोलतो. आणि आम्ही दोन्ही पक्ष एकत्र आहोत, एकाच विचाराने चाललोय. 5 तारखेला याही पेक्षा जबरदस्त म्हणून कल्याणमधून एक आमची आघाडी एकत्रितपणे जाऊ आणि या मोर्चा यशस्वी होईल. नक्कीच मराठी माणसाला आम्ही एकत्र करू.